बॉलिवूडमध्ये तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांनी आपल्याशी अश्लील चाळे केले असे गंभीर आरोप करून काही वर्षांपूर्वी देशामधलं वातावरण तापवलेलं होतं. मीटूच्या चळवळीनं तेव्हा जोरही धरलेला होता आणि त्यावेळी बॉलिवूडमधल्या नवख्या मुलींचं कास्टिंग काउच केलं जातं अशी चर्चा आणि आरोप हे मोठ्या प्रमाणात झाले होते. मुलींचंच नाही तर मुलांचं सुद्धा कास्टिंग काउच होऊन त्यांना वासनेचं शिकार व्हावं लागतं असे सुद्धा अनेक आरोप त्यावेळी झाले होते. पण आता बातमी आली केरळमधली. मल्याळम सिनेसृष्टीमध्ये कास्टिंग काउचचा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावल्याचं केरळ सरकारच्या एका समितीच्या अहवालामध्ये नमूद झालंय. केरळ उच्च न्यायालयानं महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधी स्थापन केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीचा हा अहवाल आहे. मल्याळम सिनेसृष्टीमध्ये संधी मिळण्यासाठी समझोता आणि ऍडजस्टमेंट ह्या दोन शब्दांचा कोडवर्ड म्हणून वापर केला जातो असं या अहवालामध्ये म्हटलं. महिला कलाकारांनी सेक्स ऑन डिमांडसाठी स्वतःला कायम तयार ठेवावं लागेल असा ह्या दोन शब्दांचा अर्थ आहे. सिनेसृष्टीशी निगडीत लोक कायम नवीन लोकांवरती प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतात. कास्टिंग काउच ही गोष्ट सामान्य वाटावी यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो असा उल्लेख सुद्धा अहवालामध्ये झालाय. जे लोक यामध्ये अडकतात त्यांना एक कोडवर्ड दिला जातो. न्यायमूर्ती हेमा यांच्या समितीनं सादर केलेला अहवाल सरकारनं तब्बल 4.5 वर्षांनंतर प्रसिद्ध केलाय. 290 पानांच्या या अहवालामध्ये 44 पानं गायब सुद्धा आहेत. कारण की महिलांनी त्यांचं शोषण करणाऱ्या पुरुषांची जी माहिती सांगितलेली होती ती ह्या पानांमध्ये होती. अहवालामधनं वगळलेल्या दुसऱ्या भागाच्या नंतर लैंगिक शोषणाची बळी ठरलेल्या एका महिलेचाही उल्लेख आहे. या महिलेला तिचं लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीसोबतच दुसऱ्या दिवशी त्याच्या पत्नीची भूमिका साकारावी लागलेली होती आणि अहवालातल्या माहितीनुसार हा अत्यंत भयावह प्रकार होता. त्या महिलेसोबत जे काही घडलेलं होतं त्याचा परिणाम म्हणजे शूटिंगच्या वेळी तिच्या चेहऱ्यावरती प्रचंड राग आणि तिरस्कार सुद्धा दिसत होता. त्यामुळे एका शॉटसाठी त्यांना 17 रिटेक घ्यावे लागले होते. त्यामुळे दिग्दर्शकानं तिला सुनावलं सुद्धा होतं. या अहवालामध्ये काही धक्कादायक उल्लेख सुद्धा आहेत. महिला सिनेमामध्ये केवळ पैसे कमवण्यासाठीच येतात आणि त्यासाठी त्या कोणत्याही स्वरूपाची तडजोड करायला तयार असतात असा चित्रपटसृष्टीमधला एक जनरल थॉट आहे असं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलंय. पण महिला आर्ट आणि सिनेमासाठी आत्मीयता असेल म्हणून त्या फील्डमध्ये येतात ह्याची ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पुरुषांना कल्पना सुद्धा नसते. महिला फक्त पैसे आणि प्रसिद्धी किंवा फेमसाठी या क्षेत्रामध्ये येतात आणि संधी मिळण्यासाठी त्या कोणासोबतही शारीरिक संबंध ठेवायला तयार असतात असा समज असल्याचं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलंय. 2017 साली न्यायमूर्ती हेमा यांच्या अध्यक्षतेवर या समितीची स्थापना झालेली होती. वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह म्हणजेच WCC या संघटनेनं मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याकडे एका अर्जाद्वारे सिनेसृष्टीमधल्या गैरप्रकारांचं लक्ष वेधण्यासाठी ह्या समितीच्या स्थापनेची मागणी त्यावेळेला केलेली होती. एका प्रतिष्ठित मल्याळी अभिनेत्रीचं काही पुरुषांनी तिच्याच कारमध्ये लैंगिक शोषण केलेलं होतं आणि त्यावेळेला ही मागणी केलेली होती. या समितीवरती ज्येष्ठ अभिनेत्री टी शारदा आणि केरळच्या माजी प्रधान सचिव राहिलेल्या KB वात्सल्या कुमारी ह्यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. 2017 मध्ये तयार झालेली WCC ही संघटना जागरूकता आणि बदलत्या धोरणानुसार सिनेसृष्टीतल्या महिलांच्या लैंगिक समानतेसाठी सध्या काम करते. मल्याळम सिनेसृष्टीमध्ये काम करणाऱ्या महिला सुद्धा या संघटनेच्या सदस्य आहेत. WCCच्या सदस्य आणि मल्याळम फिल्म एडिटर बीना पॉल यांनी म्हटलं की सिनेसृष्टीमध्ये एकूणच खूप समस्या आहेत. हे आम्ही अनेक वर्षांपासून सांगतोय. आता अहवालामधनं सुद्धा ते समोर आलंय. लैंगिक शोषण हा त्यातलाच एक प्रकार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलं. या सगळ्या समस्या समोर आणून आम्ही आणखी समस्या वाढवत आहोत असंच आम्हाला सांगितलं जातं. पण आम्हाला वाटत होतं की त्याहीपेक्षा सध्या सिनेसृष्टीची अवस्था वाईट असल्याचं ह्या अहवालातून समोर आलंय असं सुद्धा त्या म्हणाल्या. हेमा यांच्या समितीचा अहवाल हा बहुभाषिक सिनेसृष्टी असलेल्या भारतामधल्या एखाद्या भागातलं समोर आलेला पहिलाच अहवाल आहे. यातल्या निरीक्षणानुसार पुराव्यावरनं हे सिद्ध होतं की सिनेसृष्टीमध्ये लैंगिक शोषणाचे प्रकार अगदी बिनधास्तपणे सुरू आहेत आणि त्यावरती कोणाचंही नियंत्रण नाहीये. अनेक महिलांनी पुरुषांकडनं होणाऱ्या लैंगिक शोषणाचे पुरावे म्हणून ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स किंवा व्हॉट्सअप मेसेजेस अशा मजकुरांचे स्क्रीनशॉट सुद्धा दाखवलेत. एका मुख्य अभिनेत्यानं या समितीशी बोलताना म्हटलंय की इथं एक शक्तिशाली लॉबी तयार झालेली आहे. ती सिनेसृष्टीमध्ये एखाद्या माफियासारखं काम करते आणि ही लॉबी काहीही करू शकते. प्रतिष्ठित दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, अभिनेत्री ह्यांना सुद्धा ते बॅन करू शकतात. भलेही हा बॅन अनधिकृत किंवा बेकायदेशीर असला तरी सुद्धा. फिल्म हिस्टोरियन OK जॉनी यांनी ह्याबद्दल म्हटलंय की मल्याळम सिनेसृष्टी देशामधली इतर भाषिक सिनेसृष्टींच्या तुलनेमध्ये लहान आहे पण तेवढीच कुख्यात सुद्धा आहे. इथं मोठे माफिया आहेत. त्यांची कामं महिला आणि जनतेच्या विरोधी असलेली आहेत. जॉनी यांच्या मताचा विचार करता महिलांना कामाचा योग्य मोबदला दिला जात नसल्याच्या अहवालातल्या नोंदीची सुद्धा पुष्टी होते. महिलांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याबद्दल आवाज उठवण्याचा किंवा कायदेशीर मार्गाने प्रश्न विचारण्याचा एकही मार्ग उपलब्ध नाहीये कारण की त्याबद्दल कोणताही करार झालेला नसतो.
संघटनेच्या माहितीनुसार काही दिग्दर्शक न्यूड सीन किंवा अंगप्रदर्शनाबद्दल आधी दिलेली आश्वासनं वेळेवरती पाळत नाहीत. काम सोडलेल्या महिलांना 3 महिने काम करून सुद्धा पैसे देण्यात आलेले नाहीयेत. शूटिंगच्या वेळी सुद्धा सुरक्षित वाटत नसल्याचं महिला त्यावेळी सांगतात. हॉटेलमध्ये महिला राहत असलेल्या खोलीचे दरवाजे रात्रीच्या वेळी मध्यधुंद व्यक्ती जोरजोरात वाजवायचे असं सुद्धा अहवालात म्हटलंय. काही वेळा तर दार तोडून सुद्धा पुरुष आतमध्ये शिरतील असं त्यांना वाटायचं. ज्येष्ठ तमिळ अभिनेत्री राधिका सरथ कुमार यांनी सांगितलं की हेमा समितीच्या अहवालामुळे बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. यामुळे आता पुरुषांवरती वचक राहील अशी आशा वाटतेय आणि या निमित्तानं सिनेसृष्टीतील सगळ्याच महिलांनी एकत्र येऊन ह्या प्रकारांना आळा घालण्याची आणि ह्यावरती बोलण्याची वेळ आलेली आहे. पण या सगळ्याच प्रकारांमध्ये सिने उद्योगातील पुरुषांकडनं पाठिंबा मिळत नाहीये हे निराशाजनक आहे असं सुद्धा दीदी दामोदरन यांनी म्हटलंय. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि मम्मुटी यांनी या अहवालाचं स्वागत केलं, पण त्यासोबतच सिने उद्योगाचं नुकसान होईल अशी काही कारवाई होऊ नये असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. हेमा अहवालाला मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादामुळे इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहणाऱ्या सर्वसामान्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. भारतामधल्या पुरुषप्रधान चित्रपट उद्योगामध्ये लैंगिक विकृती खोलवरती रुजली आहे, पण महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी ज्या प्रकारांचा सामना करावा लागतो ते सगळे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. यासाठी प्रत्येकानं याची खबरदारी घ्यायला हवी.